सकाळची सुरुवात सुंदर अशा गुलाबाचे फुलं, गुलाबी जास्वंदी आणि मोगरा. सकाळ. आता मी आले लाडूला सोडून. बरं नाही तू छोटा आहे अजून, तुला समजत नाही. चेस खेळायला येत नाही म्हणून रडतोय. दादा शिकवतोय तुला. दादा हा गप. दूध देऊ का? रडू नको माझी बाय. काय तर निमित्त पाहिजे असतं शाळेतून आल्यावर रडारडी करायला. हा गप हा गप 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 सुनो, मी आहे ना. पाय दुखतोय का? टिफिन का बरं खाल्लं नाही शाळेत? तर आज सकाळी ना मॉर्निंगचे सगळे कामं झाल्यावर मी 2 तास झोपली होती गोळ्या खाऊन. तब्येत बरी नव्हती. त्यानंतर मग माझ्या चिमणीला शाळेतून घेऊन आली आणि चिमणी तर रडू 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 करते मला. दूध देऊ? झोप आल्या तुला? कळलं ना तुला झोप आलेली. आज मी सुद्धा छान झोपली. तर किती दिवसानंतर मी झोपली होती आणि झोपल्यावर दुपारी खरंच छान वाटते मला. आज कळलं. पण दुपारी नाही, डायरेक्ट मी 9ला झोपली होती. 9 ते 11पर्यंत मी 2 तास आराम झोपली. झाडाला थोडं थोडं पाणी घालून दिलं. हे बघा, हे छिद्र आहेत ना, याच्यातून पाणी खाली येतं. पहिल्या दिवशी माझ्याकडून पाणी जास्त झालं होतं, पण आता ठीक आहे. आणि हे पहिल्या दिवशी छान होतं, दुसऱ्या दिवशी सुकलं. आणि मी काल पाणी घातलं तर हे बघा, आज अजून छान टवटवीत झालंय. आणि इथं नवीन एक कोमारा सुद्धा आलेला आहे. तर लवकरच ह्याला आता गावाकडे पाठवून देईन मी, आणि मी स्वतः जाऊन लावेन. अगोदर आहून सोबत पाठवून देते आणि परत सॅटर्डे संडेला सुट्टी असली की गावाकडे जाऊन मी लावेन त्याला. आजच्या टिफिनचं काय माझं म्हणजे जास्त टेन्शनचं काम नाही, कारण की माझ्या फ्रेंडनी मस्त अशा कोथिंबीर वड्या दिल्यात. लाडूने मी खाल्ल्या. तर हे आता समोर त्याला पाठवते, त्याच्या खाऊच्या डब्यात देते त्याला. आणि एक डाळिंब दिलं की मस्त त्याचा नाश्ता होतो 5 वाजताचा. सकाळी ही डाळिंब दिलं, पण त्याने सांगितलं की नाही, मला आता पण डाळिंबच पाहिजे. ती घेतली, त्याला गरम करून तूप लावलं. आता वरती थोडीशी जवसाची चटणी टाकते, कारण त्याला असा रोल खूप आवडतो. तो मसाला मागतो, पण मी मसाला नाही देणार त्याला, जवसाची चटणीच देणार. आणि छान आता हे मिक्स करून, हा त्याला खूप खूप आवडतं. आमचे नाना खात होते ना, त्यामुळे त्याला खूप आवडतं असं रोल. आणि गावाकडली आठवण आली की मी CCTV कॅमेरा ओपन करून बघत असते. तर मी ओपन करायला आणि नंदबाई वैरण टाकत होत्या मशीनला. तर खूप छान वाटतं हे बघून. समर्थचा टिफिन दिला, लाडूला झोपवलं आणि मी लागले तूप करायला. अगदी थोडंसंच, 1/2 किलोच बनेल इतकंच तूप होतं, पण मला ताजं ताजं तूप बनवायचं होतं. कारण गावाकडे सुद्धा आम्ही तूपच वापरतो आणि मी सुद्धा इथं चपात्या भाज्याला तूपच वापरते आणि ताजं ताजं बनवते. एकदा साठवून ठेवून हे करत नाही. आणि भरपूर प्रमाणात बनतं, त्यामुळे म्हणलं घरीच खायचं, एवढं तेल लावून खाण्यापेक्षा तूप कधीही चांगलं. आता ठेवले मी कडवायला. अगदी 15 मिनिटात आपलं बनवून तयार होईल तूप. तुम्हाला दाखवते हा बनल्यानंतर. मस्त असं छान कडवलंय बरं का मी. आणि इथं आता भरून ठेवते. एकदम खमंग कडवते मी, म्हणजे छान खमंग वास येतो आणि खायला सुद्धा चव लागते. लवकर खराब सुद्धा होत नाही. ओ, काय झालं तुला? दादा बघ, सार्थ दादा वरती गेला. हे बघ कसं चढते वरती कपडे घाण करायला. आय होय 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 होय, ब्रेक 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 ब्रेक. अरे कपडे राहतील काय? कपडे राहतील काय? ट्युशनवरून आल्यानंतर खेळणं सुद्धा मुलांना खूप महत्वाचं आहे. तर लाडू समर्थला आणि सार्थ पण खेळायला आला. ग्राउंडवरती गेले सायकल खेळण्यासाठी. तर मस्त अशी पोरांनी तासभर तिथं एन्जॉय केलं. खूप छान असं वातावरण झालंय. आणि मी आले पोरांना खेळायला घेऊन. ग्राउंडवरती गेली. डबल सीट. मुद्दाम घाबरते रे. पाय लांब कर, पाय जाईल चाकात. हा, लांब कर तसं.
सार्थ इथं छोटे छोटे राऊंड मार गोल. इथं छोटे छोटे. पाय लांब कर. असं कसं झालं? काय झालं? त्याला डबल राऊंड मारा आता. तेव्हा तुला पाडली, तू त्याला पाड. तर तुला लयच हुशार झालाय तू. निघालं. सुंदर सिटी. जिरे मोहरी तळल्यानंतर तेलामध्ये शेवग्याच्या शेंगा परतून घ्यायच्या. लवकर शिजतात. हळद, तिखट, थोडंसं लाल तिखट. समोर मला फ्रीजमध्ये कोथिंबीर दे बाळा. चवीनुसार मीठ, पाणी. मस्त असं छान कट आलेलं आहे. आणि आता शिजत आली की परत शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शिजते वेळेसच मी कोथिंबीर टाकते, म्हणजे पूर्ण छान अशी त्यामध्ये चव उतरते. आता टाकूया लसूण शेंगदाण्याचं कूट. थोडंसं, जास्त नाही टाकायचं, चव जाते जास्त टाकल्यावर. अशी पातळच भाजी छान लागते. मस्त अशी शेवग्याची रस्सा भाजी. इकडं चालू आहे चपाती. चालू आहे डालिंब पार्टी. ओय, कशाची पार्टी चालू आहे? शेवग्या शेंग चपाती. आणि ही आहे सुवर्णाने दिलेली कोथिंबीर वडी. कॅमेरा सारखं नोटिफिकेशन पाठवतं, म्हणजे ह्युमन बॉडी कोण समोर आले ना फोटो आणि नोटिफिकेशन येतं. म्हणून मी ओपन केलं. कोण आलंय बघूया. अंधार पडलाय तर बघते. तर इथं नंदबाई झोपायच्या अगोदर एकदा वैरण टाकत होत्या. मग समर्थ सम्राटने इथंच कॉल करून आत्याला बोललं. तर कॅमेऱ्यावरतीच कॉलिंग होते. तिथूनच आत्याला तू जेवली का, हे बघा आम्ही आवाज दिल्यानंतर आत्या लगेच कॅमेऱ्याकडे आलेली. तू जेवली का, तू टीव्ही बघितली का, आत्याला बोलत होता लाडू. आणि कॅमेऱ्याच्या समोर आत्या उभारून मस्त पोरांसोबत गप्पा मारत होती. आणि आमचं सुद्धा इकडं जेवण वगैरे सगळं झालं का ते विचारत होत्या. असं होता आजचा छोटासा दिवस आमचा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.